अकोल्यात सरकारकडून मिळणाऱ्या राशनमध्ये निकृष्ट तांदूळ वाटप होत असल्याच्या आरोपावरून आज उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने संताप व्यक्त करत अन्न व धान्य वितरण अधिकाऱ्याच्या टेबलवर तांदूळ टाकून आंदोलन केले। अकोल्यात शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागात काल संतापाचा भडका उडाला। कारण होतं 3 महिन्याचं राशन एकत्र देण्यात आलं आणि त्यामध्ये देण्यात आलेला तांदूळ होता अत्यंत निकृष्ट दर्जाचा। या तांदळाचा रंग, वास आणि रूप पाहून लाभार्थ्यांनी तक्रारी सुरू केल्या। या मुद्द्यावर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेने तीव्र भूमिका घेत काल अन्न व धान्य वितरण कार्यालयात धडक दिली। संतप्त कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या टेबलवर निकृष्ट तांदळाचे पोते फेकत निषेध व्यक्त केला आणि संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला। शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंमध्ये असा हलगर्जीपणा होत असेल तर गरिबांवर अन्याय होत आहे असा आरोप कार्यकर्त्यांनी केला। यावेळी त्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली। दरम्यान अन्न विभागाचे अधिकारी यावर बोलण्यास टाळाटाळ करत असून या प्रकरणात चौकशी होणार का आणि दोषींवर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। हे तांदूळ खाणारे लोक कमी आहेत, इथे गहू पाहिजे। तुम्ही 1 किलो एक माणसाला गहू देता आणि 4 किलो तांदूळ देता। आम्हाला तसं नाही पाहिजे, आम्हाला 4 किलो गहू द्या आणि 1 किलो तांदूळ द्या। कमीत कमी लोकांचा पोट भरणार। लोक याले खाऊ नाही राहिले, हे विकू राहिले, त्यांचा पण नुकसान होऊ राहिला आणि त्यामध्ये शासनाचं पण नुकसान होऊ राहिला। काही दलाल जे आहेत त्यांचा फक्त त्यामध्ये पोट भरत आहे। माझी राज्य शासनाला विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयाला विनंती आहे की तुम्ही पहा आणि कलेक्टर साहेबांना विशेष विनंती आहे